बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित एक कादंबरी झनत्कार भाग पहिला. सकाळचा मंद वारा वाहत होता. सूर्याची किरणे गौतमीवर पडली होती. त्यामुळं गौतमीची कुणी हळदी कुंकू वाहून पूजा केली आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून असे वाटत होते की पूजा झाल्यानंतर कुणी सनई चौघडाच वाजवीत आहे. अशा या रम्य वातावरणात नुकतीच कुठे कांचनगडला जाग आली होती. अशा रम्य पहाटे गौतमीच्या दिशेने एक रथ उधळत येताना दिसत होता. त्या रथाची धूळ चौफेर उडत होती. रथाला पांढरे अरबी घोडे लावलेले होते. रथाला चांदीचा पत्रा होता. घोड्यांच्या पायात चांदीचे तोडे होते. घोड्यांच्या डोक्यावर रेशमी तुरे होते. अशा या रथात एक 30 वर्षांचा तरुण बसला होता. रथ गौतमीच्या किनाऱ्यावर आला व पिंपळाच्या झाडाखाली थांबला. तो तरुण रथातून उतरून गौतमीच्या दिशेने चालू लागला. गौतमीत त्याने स्नान केले, सूर्याला अर्घ्य दिले आणि तो राजेश्वराचा घाट चढू लागला. तो तरुण जेव्हा घाट चढत होता तेव्हा प्रत्येक पायरीला त्याला मुजरा झडत होता. तो नुसते मानेनेच म्हणून पुढे चालू लागला. तो राजेश्वराच्या मंदिरात आला पितांबर नेसून. राजेश्वराच्या गाभाऱ्यात गेला. आत गुडघाभर उंचीच्या 2 चांदीच्या समयात येवत होत्या. राजेश्वराची काळी पाषाणाची पिंड त्या उजेडात चमकत होती. त्याने पूजा केली, रुद्राचा अभिषेक केला व आरती सुरू केली. बाहेर गर्दी जमली होती. त्या गर्दीत एक सुटाबुटातला नवखा माणूस बाजूच्या माणसाला विचारत होता, का हो, आपण मंदिरात का बरे जाऊ शकत नाही? हा तरुण कोण? म्हणजे तुम्हाला माहीत नाही? अहो, हे आबासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र राजागिरीराज, कांचनगडचे भावी महाराज. यांना लाडाने आत्यासाहेबही म्हणतात. हे फार बडप्रस्त आहे. ते पूजा करत असताना कुणीही गाभाऱ्यात जात नाही असा शिरस्ताच आहे इथला. हे बघा, आरती आली, घ्या. पुजाऱ्याने आरती दिली, पेढ्याचा प्रसाद दिला. इतक्यात एक नोकर आला. पूजा आटोपली का असे तो विचारत असतानाच गिरिराज गाभाऱ्यातून बाहेर निघाले आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी वळले. त्यांनी प्रदक्षिणा घातली व ते कपडे घालण्यासाठी म्हणून बाजूच्या खोलीत वळले. कपडे घालून मंदिराच्या बाहेर पडण्याकरता ते दारात आले. इतक्यात तो मघाचा नोकर आला. धाकलं धनी असं म्हणत त्याने लवून मुजरा केला. काय रे राम्या, काय खबर? आज कुंभारगडचा निरोप आला या. बरं कळलं मला. आणि ते रथात बसले. रथ परत चौखूर महालाच्या दिशेने उधळला. दारुणी महालासमोर सगुणाबाई अस्वस्थ मनाने फेऱ्या मारत होत्या. गेले 2 तास त्या अशाच उभ्या होत्या. त्यांचे पाय दुखत होते. चेहरा काळजीने काळवंडला होता, पण मधून काहीच खबर येत नव्हती. राजेश्वरा, सांभाळ बाबा तू जाता, असे सगुणाबाई मनातल्या मनात पुटपुटत होत्या. मासाहेब, कांचनगडचे युवराज जन्माला आले, दासीने सांगितले. सगुणाबाईंनी गळ्यातील गोप काढून दासीच्या अंगावर टाकला आणि त्या आपल्या महालात निघाल्या. त्याने देवघरात दिवा लावायला सांगितला. आबासाहेब सदरेवर बसले होते. त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे साऱ्या कांचनगडला हत्तीवरून साखर वाटण्यात आली. कांचनगडला युवराज मिळाला. कांचनगड आनंदात नाहून निघालं, कारण कांचनगडला युवराज मिळाला न मिळाला तोच देव हिरावून नेत होता. लोक मनात म्हणत होते, हे राजेश्वरा, आता तरी युवराजाला सांभाळ बाबा. कोण आहे रे तिकडे? जी मासाहेब. अरे, गुरुला पाठवलं का बोलवायला? विचार जा. जी मासाहेब. उत्तम गुरु हातात पंचांग घेऊन उपरणे सावरीत राजवाड्यात आले. मासाहेब, काय ग कमले?
उत्तम गुरु आलेत, पाठवू का त्यांना मध्ये? हो, या म्हणावं. उत्तम गुरु शेंडीशी चाळा करीत आत आले. अगं कमले, त्यांना बसायला पाट दे, दूध व फळे आणायला सांग. जी. बसा गुरु, बसा. सांगा बरे, आता बाळाची पत्रिका कशी आहे? आम्हाला नातवंडाला पाहायची घाई झाली आहे. गुरुने थोडा विचार केला, पंचांग पाहिले आणि म्हणाले, बाळाला शांती आहे. त्यानंतरच आपण युवराजांचे मुख पाहिलेले बरे. ठीक आहे, बोला, कोणती तिथी चांगली आहे? आज पंचमी ना? अष्टमी चांगली आहे. पंचांग पाहत गुरुनी सांगितले. त्याआधी नाही? नाही मासाहेब. ठीक आहे, आम्ही फार उतावळ झालो आहोत नातवंडाला पाहण्यासाठी. दासीने दूध व फळे आणून ठेवली. घ्या गुरु. कमले, ए कमले. जी मासाहेब. अगं ते मधलं तबक आण बघू. जी. दासीने तबक आणून ठेवले. मासाहेबांनी तबक उघडून पाहिले. धोतर जोडा, शर्टाचे कापड उपरणे होते. कमले, अगं तो पेढ्यांचा डबा आण पाहू. याच्यातच ठेवायचा आहे तो डबा. जी. मासाहेबांनी पेढ्यांचा डबा तबकात ठेवला. तबकाला हात लावून गुरुंना नमस्कार केला. अरे कोण आहे तिकडे? जी मासाहेब. अरे तबक गुरुच्या घरी पोचते करा. अष्टमीचा दिवस उजाडला. राजवाड्यात भल्या पहाटे सनईचा उघडा वाजू लागला. सूर्याच्या किरणाने राजवाडा न्हाऊन निघाला होता. रावसाहेब अंघोळ करून राजवाड्यातील कुलस्वामिनीच्या मंदिरात नित्यनेमाप्रमाणे गेले. देवाची पूजा आटोपून पुजारी बाहेर येत होते. पुजाऱ्याने रावसाहेबांच्या हातावर नारळाचा तुकडा ठेवला. रावसाहेब गाभाऱ्यात गेले. नुकतीच पूजा झाल्यामुळे गाभारा समोरच्या समईच्या उजेडाने उजळून निघाला होता. त्यांनी कुलस्वामिनीचे दर्शन घेतले. हे कुलस्वामिनी माते, आता तरी नातवंडाचं प्रेम मला लाभू दे. माझ्या त्या छोट्या वंशाला दीर्घ आयुष्य दे. मी आता थोड्याच वेळात त्या चिमुकल्याचे तोंड पाहणार आहे. सुखी ठेव त्याला. असे म्हणत ते बाहेर आले. कमले, ए कमले. जी मासाहेब. अगं धाकट्या राणीसाहेबांचं आटोपलं का? हं, आत्ताच मंजुळा आली होती. म्हणाली वहिनीसाहेबांचं आटोपलं या. बाळराजांची तेवढी आंघोळ राहिली या. तुम्हासनी बोलवाय आली होती. तुम्ही देवपूजा करीत होता. उत्तम गुरु आले. त्याने पूजेची सर्व तयारी केली. होम झाला. बाळराजांना गायीच्या खालून घेण्यात आले. एका चांदीच्या परातीत तूप ओतले आणि म्हणाले, आणा बाळाला. पार्वतीबाईंनी बाळराजांना उचलून घेतले व परातीच्या वर आडवे धरले. त्याचे प्रतिबिंब तुपात पडले. आजी आजोबांनी व आबासाहेबांनी बाळाचे मुख पाहिले आणि मग बाळावरून सुवर्ण मोहरा उतरून टाकल्या. मग छोटे बाळराजे सर्वांना दाखवण्यात आले. कांचनगडचा युवराज आज खोलीच्या बाहेर निघाला होता. दुपारी ब्राह्मणांची पंगत बसली. खाशा लोकांसाठी चांदीची ताटं व चंदनाचे पाट मांडले होते. गुडघावर उंचीचे उदबत्तीचे झाड लावले होते. त्याचा सुवास सर्वत्र पसरला होता. थाटामाटात जेवणं उरकली. महादबा. जी राजे. अरे राणीसाहेबांना म्हणावं बारशाची तिथी पाहून घ्या उत्तम गुरुकडून, आणि आम्ही येतो आहोत म्हणून सांगा. जी. मासाहेब, उत्तम गुरु आलेत. महाराजांनी पाठवलंय म्हणतात. पाठवू त्यांना? हं, पाठव. नमस्कार करते गुरु. सौभाग्यवती भव. बोला. महाराज म्हणाले बारशाची तिथी काढून घ्या. कोणती तिथी चांगली आहे? फाल्गुन वद्य नवमी चांगली आहे. अजून भरपूर वेळही आहे. सर्वांना निरोप पाठवता येतील.
ठीक आहे. फाल्गुन वद्य नवमी उजाडली. राजवाड्यावर सनई चौघडा वाजू लागला. आचारी, पानके, दासी, गडी यांची धावपळ दिसत होती. खाशा लोकांची व्यवस्था दुसऱ्या राजवाड्यात करण्यात आली होती. बऱ्याच संस्थानांचे राजे आले होते. बाहेर तबेल्यात घोडे मावत नव्हते. प्रत्येक माणूस कामात दिसत होता. मासाहेब, काय ग? अक्काबाई आल्याता. हो का कमला? ए कमले, अगं लेक माहेराला आली आहे. तिच्यावर तुकडा ओवाळला का? तर हो, तसं कसं आणील? ये ये पोरा ये. फार दिवसाने आले आहेस माहेरला. अगं ये कमला, अक्काबाईंची आंघोळीची व्यवस्था केलीस? जा कर आधी, तिला दूध आण. थकून आली पोर. का ग, जावई दिसले नाहीत? हो आलेत. बाहेर बाहुरायाबरोबर गप्पा मारत असतील. तू कशी आहेस? पोरं नाहीत दिसत. नाही आली मुलं? आई, कसा आहे ग आबासाहेबांचा पोरगा? तू पहाच आता. अक्कासाहेब, पाणी काढलं या. हे घ्या दूध. वहिनीबाई, काय ग मंजुळा? अक्कासाहेब आल्या ती. कोण? वंस? या ना या. उठू नका वहिनी, तुम्ही ओली बाळंतीण आहात. वंस, बसा ना. हो बसते, पण अगोदर आमचा भाचा तर पाहू द्या. मंजुळा, काढ बाळाला, दे आत्याजवळ. हे घ्या अक्कासाहेब. वहिनी, अगदी आबासाहेबांसारखी स्वारी. लब्बाड झोपलाय. वंस, हे काय, मुलं नाहीत दिसत? वहिनी, आजीला सोडून यायला तयारच नव्हती मुलं. आणि आमचे बंधुराज आलेत की नाही? आलेत ना. अगं मंजुळा, दुपट दे दुसरं. आत्याला प्रसाद दिला वाटतं. वहिनीबाई, मासाहेबांकडून निरोप आलाय, लवकर आटपा. उत्तम गुरु आलेत. बाळाला आंघोळ घालायला सवाष्णीला बोलवा म्हणतात. होमाची तयारी झाली. गुरु, सर्व देवांची पूजा आटोपली. राजेश्वराचा 11 ब्राह्मणांचा अभिषेक आटोपला आणि कुलस्वामिनीची पूजा. हो महासाहेब, सर्व आटोपूनच इकडं आलोय. होमाची तयारी करा. अगं मंजुळे, खालच्या घरच्यांना बोलाव बरं. आई, अगं बाळाला आंघोळ घालायची आहे, चल बरं. खालच्या घरची सुनबाई तू आहेस, मी कशाला? अगं तू आजी म्हणून चल. घाला आत्याबाई पहिला तांब्या बाळराजांना. 5 सवाष्णींनी आंघोळ घातली. सुनबाई, चल आटोप लवकर. कोण आहे ग तिकडे? आबाला बोलवा. म्हणावं गुरु थांबलेत, पितांबर नेसून ये, होमाला बसायचं आहे म्हणून. होम झाला. दुपारी जेवणाची पंगत बसली. जेवणं झाली. संध्याकाळ झाली. पाना फुलांनी सजवलेल्या पाळण्याजवळ पार्वतीबाई सवाष्णीच्या घोळक्यात बसल्या. त्याने आज हिरव्या रंगाचा शालू, हिऱ्याचा हार, दंडात वाक्या, नाकात नथ, हातात पाटल्या बिलवर घातले होते. डोक्यावर पदर घेऊन त्या बसल्या होत्या. बरोबरीच्या बायका थट्टा करत होत्या. पोरीनो, थट्टा पुरे करा, बाळाला घ्या चला. गोविंद गोपाळ झाले. आत्याबाई, घ्या आता बाळाला. छोट्या बाळराजांच्या अंगात झबले, टोपरे, डोक्यावर कुंची. कुंचीला पिंपळ पान होते. बाळाच्या हातात मनगट्या, छातीवर लॉकेट रुळत होते. गालाला तीट लावली होती. अक्काबाईने बाळाला काढून घेतले. ठेवा, बाळाचे नाव ठेवा. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, करा. आधी तिच्या पाठीवर साडी चोळी टाका. अगं ये प्रेमला, उठ उठ.
नंदेच्या पाठीवर साडी चुळी टाक. आधी पान उचला नाव घेऊन आणि मग नाव ठेवा बाळाचं. उचला आत्याबाई, उचला आधी विडा. बारशाच्या विधीसाठी भाऊरायाच्या घरी घातला हिरवा चुडा, भगवान रावांचं नाव घेऊन उचलते विडा. त्यानंतर सर्व बायकांनी नावं घेतली. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, असं करून बाळाला पाळण्यात ठेवलं. अक्कासाहेबांनी कानात नाव फुंकले. गिरीराजाच्या कानात कुर्र, आत्यासाहेबांच्या कानात कुर्र. गिरीराजाला घेऊ, खेळायला जाऊ, गिरीराजाच्या घुगऱ्या खाऊ. सर्वांना साखर वाटली, हळदी कुंकू दिले. अक्कासाहेब बाहेरून विचारणा झाली बाळराजांच्या नावाची. महादबा, बाहेर जाऊन सांग बाळाचं नाव गिरीराज उर्फ आत्यासाहेब ठेवलं आहे म्हणावं. महादबा, जी महाराज. ज्याच्या त्याच्या परीनं आहेर तयार आहेत का? विचार पंतांना. पंत, तुम्ही प्रत्येकाच्या आहेराची नोंद ठेवा. कुंभारगडच्या राजेगुंडेचा फार मोठा आहेर आहे. तसेच ब्राह्मणगडच्या मासाहेब इनामदाराचाही मोठाच आहेर आहे. त्याचीही व्यवस्थित नोंद ठेवा. लेलिंबेकराचाही चांगला आहेर आहे. सर्व व्यवस्थित लिहून ठेवा, काम पडेल आपल्याला. अक्कासाहेब, आबासाहेब आणि भगवानराव येत आहेत. अगं खरंच इकडेच येत आहेत? अक्षवंत हो भाऊराया. अहो, भावा बहिणीत आम्हाला विसरलाच वाटतं. हे मात्र खरं आहे हं भाऊजी. आमची अक्का भाच्यातच गुरफटली आहे. काय जादू केली भाच्यानं कोण जाणे. आणि हे आत्यासाहेब नाव कुठून काढलंय? भगवानराव म्हणाले, त्याचं काय आहे, आपण प्रत्येक वेळी येतो, साडी चुळी घेतो म्हणून तो बाळ परत राहत नाही. त्यासाठीच आत्याचा आहे. आत्याचं म्हणूनच राहणार आहे. आणि म्हणूनच त्याचं नाव गिरीराज उर्फ आत्यासाहेब. आता हा लबाड आत्तापासूनच आत्याचा झालाय. असं होय. घ्या, दूध आलंय. घ्या भाऊजी. दूध घेता घेता भगवानरावांनी जाण्याची परवानगी मागितली. हे काय भाऊजी, इतक्यात जाणार? हो, गेलंच पाहिजे. शेतीची कामं खोळंबलीत. बाळाचं बारसं झालं आणि आलेली पाहुणे मंडळी पांगू लागली. कांचनगड हे जुन्या निजामी राजवटीचे गाव. निजाम सरकारने आबासाहेबांचे पंजोबा यांना तलवार गाजवल्याची जहागिरी दिली. निजाम सरकारने कांचनगडचा काही मुलूक जहागिरी म्हणून दिला. हे गाव गौतमीच्या तीरावर वसलेले आहे. गौतमीच्या तीरावर एक मोठे राजेश्वराचे मंदिरही आहे. मंदिराला जाण्यासाठी 2 मोठे रस्ते आहेत. एक गावातून येण्यासाठी आणि दुसरा म्हणजे गौतमीच्या घाटाचा. गौतमीच्या एका बाजूला कांचनगड व दुसऱ्या तीरावर ब्राह्मणगड वसलेले आहे. राजेश्वराचे मंदिर भव्य आहे. गाभाऱ्यात वर गोल घुमट आहे. तसेच राजेश्वर हे जाज्वल्य दैवत आहे. राजेश्वराच्या मंदिरात एक मोठा पुरुषवर उंचीचा वाळूचा नंदी आहे. तो नंदी एका रात्रीतून वाळूत आपोआप तयार झाला अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाहेर एक मोठे पिंपळाचे झाड आहे. त्या झाडाखाली एक मंदिर आहे. त्या मंदिरात 2 चौकोनी शिवलिंग आहेत. गाव आणि मंदिर यामध्ये एक छोटा ओढा आहे. गावापासून मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर लिंब, वड, पिंपळ असे मोठमोठे वृक्ष आहेत. राजेश्वराच्या घाटावर बसले म्हणजे खाली गौतमी संतपणे वाहताना दिसते. आजूबाजूला लोकांची शेती असल्यामुळे हिरवेगार मळे, पक्ष्यांचा किलबिलाट असे रमणीय वातावरण मनाला मोहवीत असते. गौतमीच्या तीरावरील खडकावर पाण्यात पाय सोडून बसल्यावर तासनतास उठावे वाटत नाही. गौतमीच्या पाण्यात एक गणपतीचे मंदिर आहे. तो गणपती विद्येचे दैवत आहे. लोक त्याला नवस बोलतात. मुलाला शाळेत घालण्याआधी बरेच लोक तिथे मुलाच्या हाताने पाठीवर मंदिरात श्री गणेश असे लिहितात आणि मग मुलाला शाळेत पाठवतात. कांचनगड व ब्राह्मणगडची तर तशी रीतच आहे. या मंदिराच्या समोर गौतमीच्या पाण्यात खोल असे एक कुंड आहे.
राम जेव्हा वनवासाला निघाले होते तेव्हा रामाने सीतेसाठी न्हाणी केली होती, अशी आख्यायिका आहे. गौतमीच्या दुसऱ्या तीरावर इनामदारांच्या पत्नी म्हणजेच मासाहेब आपल्या मुलांसह ब्राह्मणगडला राहतात. मासाहेबांचा मोठा मुलगा तात्यासाहेब इनामदार हे तसे अजून लहानच आहेत, परंतु वडिलांचे छत्र गेल्यामुळे ते तसे वयाच्या मानाने विचारांनी प्रौढ बनत चालले होते. तात्यासाहेबांचे पंजोबा हे शाहू महाराजांच्या पदरी एक चिटणीस पंत म्हणून होते. फारशी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत या चारही भाषावर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. एकदा त्यांच्या विद्वत्तेवर खुश होऊन महाराजांनी ब्राह्मणगडची इनामदारी त्यांना बहाल केली. तेव्हापासून इनामदार कुटुंब ब्राह्मणगडलाच राहू लागले. इनामदारांचे पूर्वज मूळ गोव्यातले, परंतु तात्यासाहेब इनामदारांच्या पंजोबांपासून ते इकडे स्थायिक झालेले. त्यांचा तिकडचा काही संबंधही राहिला नाही म्हणाला तेवढे ते पिढीला एकदा गोव्याच्या शांतदुर्गेला जातात. तेवढाच काय तो इनामदारांच्या गोव्याशी संबंध. ब्राह्मणगड पासून जवळच अजून एक फार मोठे संस्थान आहे, कुंभारगड हे ते संस्थान. शिरस्त्याप्रमाणे कांचनगडच्या युवराजाला पाण्यातील गणपतीच्या पाया पडायला पाठवण्याची तयारी राजवाड्यात चालली होती. मासाहेब, महाराज आलेत. कोण? महाराज आलेत? काय चाललंय बाळराजे? काही नाही. आजी म्हणत होती आता तू 4 वर्षांचा होतोस, तू आता शाळेत जाणार. मग त्याबद्दल आम्हाला एक पप्पी द्या. आजोबा आजोबा, पप्पी दिली तर तुम्ही काय देणार आम्हाला? सांगा काय देऊ? एक चॉकलेट. हो, दूध ठेवलं आहे, घ्यावं म्हणते. या बाळराजे, तुम्ही घेणार दूध? हो. तुम्ही बसा ना. अगो बाई, मी तुमच्याजवळ बसून दूध घेऊ? काहीतरीच काय. का? काय हरकत आहे नातवंडाबरोबर दूध प्यायला? बरं ते जाऊ द्या. बाळराजाला केव्हा पाठवायचं दर्शनाला? म्हणजे शाळेत श्री गणेशा गिरवायला मोकळी. काय? बाळराजाने जायचं ना शाळेत? हो, जायचं तर. बरं, सूनबाई आणि आबासाहेब जातील ना बाळराजांना घेऊन? हो, जातील ना. त्यांना तसा निरोप दिलाय मी. गणपतीच्या पाया पडायला आबासाहेब व पार्वतीबाई बाळराजांसह निघाले. राजेश्वरचे दर्शन त्यांनी घेतले व ते गणपतीच्या दर्शनासाठी गौतमीच्या तीरावर आले. गणपतीच्या दर्शनासाठी होडीतून जावे लागे. हे मंदिर फक्त उन्हाळ्यात उघडे असते, इतर वेळी मंदिरात नेहमीच पाणी असते. नावाड्यांनी होडी तयार ठेवली होती. बाळराजे, आबासाहेब व पार्वतीबाई होडीतून गणपतीच्या मंदिरात आले. सर्वांनी गणपतीचे दर्शन घेतले आणि बाळराजांना पाठीवर श्री गणेशा काढून गिरवायला लावले. पेढ्याचा प्रसाद वाटला. गणपतीला प्रदक्षिणा घातली आणि सर्वजण घरी परतले. बाळराजांच्या बाललीलांबरोबरच शिक्षणाला सुरुवात झाली. रावसाहेबांनी बाळराजांचा शिक्षणासाठी पुण्यावर मराठी आणि इंग्रजीचा एक शिक्षक आणून आपल्या राजवाड्यात ठेवून घेतला होता. तसेच लखनौहून एक उर्दू व फारसी शिकवण्यासाठी शिक्षक आणला होता. तसेच एक रिटायर झाले मिलिटरीतील कर्नल आणून घेतला होता. त्याचे नाव कर्नल सोनी. अंगापिंडाने चांगलाच भरलेला, गोरा पान, उंच, म्हातारपणामुळे डोक्याला टक्कल पडले होते. शिस्तीचा मोठा कडवा, नसा नसात शिस्त भिनलेली. राजवाड्यामधील उजव्या बाजूच्या 2-2 खोल्या यांना राहण्यासाठी दिल्या होत्या. तैनातीला एक नोकर. बघता बघता बाळराजांचे शिक्षण सुरू झाले. त्याचा संपूर्ण वेळ शिक्षणात जाऊ लागला. सकाळ झाली की महात्बा उठायला येई. घोड्यावर रपेट मारून झाल्यावर आखाड्यात पाठवी. तिथे मलखांब, दंड बैठका होत. त्या झाल्या की एक मोठा पेला भरून दूध प्यायचे व नंतर शिकारीचे धडे शिकवण्यासाठी मैदानात उतरायचे. 8 म्हणजे 8लाच मैदानात हजर व्हावे लागे. कर्नल सोनींना उशीर झाला चालत नसे. या बाळराजे, कर्नल सोनी म्हणाले. गुड मॉर्निंग अंकल. बाळराजे, गुड मॉर्निंग बॉय.
सोनी, चला बाळराजे, ही घ्या बंदूक. हां, धरा अशी. हे बघा, आत्ता समोर काही टोपल्या ठेवल्या आहेत. मी आता कोणत्या रंगाची उडवू सांगा. अंकल, ती लाल रंगाची टोपली उडवा. ठो, लाल रंगाची टोपली उडली. बाळराजे, आता तुम्ही उडवा. हा, ओढा अशी कॅप. ठो, उडाली पिवळ्या रंगाची टोपली. हे बघा, आता समोर महात्बा डोक्यावर चेंडू घेऊन उभा आहे. मी बरोबर चेंडू उडवतो. ठो, अरे बापरे अंकल, बरोबर चेंडू उडवलात. मला वाटले महात्बाच्या डोक्यालाच लागणार होता. हे बघा बाळराजे, समोर काही पक्षी ठेवले आहेत. त्यातला एक पक्षी उडवा बघू. ठो, अंकल, मिठू उडाला. गुड बॉय. तुम्ही शिकारीच्या नेमबाजीत हुशार होणार. हां, मी आता काही फुगे हवेत उडवतो. असे म्हणत फुगवलेले काही फुगे हवेत उडवले. सांगा सांगा, कोणता फुगा उडवू. तो हिरवा उडवा. ठो, उडवला. फुगा खाली पडला. वाह वाह. कोण महाराज, तुम्ही? नमस्कार, सोनी म्हणाले. वा सोनी साहेब, आमचे बाळराजे नेमबाज होणार तर. हो, का नाही, सोनी म्हणाले. बाळराजे, तुम्ही आता जा. तुमचे आजचे धडे झाले. आणि महात्मा, चहा पाठवा. जी. काय कर्नल साहेब, कुठंपर्यंत आलं आमच्या बाळराजाचं शिक्षण. राजेसाहेब, बाळराजे मुळातच हुशार आहेत. कुठलीही गोष्ट मनापासून शिकतात. मला फार आनंद होतो त्यांना शिकवताना. मी आत्ताही सांगतो, नंबर 1चे निशाणबाज होतील बाळराजे. फार अचूक टिपतात ते लक्ष. कर्नल साहेब, तुम्ही फार आनंदी दिसता शिकवताना. त्याचं काय कारण आहे. माणसाला आपला आवडता व्यवसाय करताना मनापासून समाधान होते. आम्ही जेव्हा आर्मीत दाखल झालो, काय मजा यायची तेव्हा. एक धडा चुकला की दमचाक व्हायची नुसती. पडलोत काय, लागायचं काय. एकदा तर पाय मोडला. 15 दिवस प्लास्टरमध्ये होतो. सुरुवातीला नको वाटायला लागलं, पण मग इतकं अंगवळणी पडलं. एक ना एक आर्मीतली गोष्ट अंगात मुरली. कर्नल साहेब, तुमच्याशी गप्पा मारायला लागलं की वेळेचं भानच राहत नाही. तुम्ही झाले बाळराजेंचा तो इंग्रजीचा शिक्षक जॉन थॉमस, तो रुस्तुम अली खान. तुम्ही सर्वजण फार चांगली माणसे मिळालीत आम्हाला. नशिबान आहेत आमचे बाळराजे. तुमच्या या नेमबाजीवर तर फार खुश आहोत आम्ही. अच्छा अच्छा, आम्ही निघतो. नमस्कार. हं बाळराजे, काय काय शिकलात सांगा. जॉन थॉमस म्हणाले. ती कविता सर, लॉंगफेलोची. म्हणून दाखवा. लाईव्स ऑफ ग्रेट मॅन ऑल रिमाइंड अस वी कॅन मेक अवर लाईव्स सबलाईम अँड डिपार्टिंग लिव्ह बिहाइंड अस फुटप्रिंट्स ऑन द sands ऑफ टाइम. व्हेरी गुड, थॉमस म्हणाले. अर्थ कळला ना. होय, बाळराजे म्हणाले. कालपथावर महापुरुषांची पावलं उमटली आहेत. आपणही त्याच मार्गाने जावे. छान थॉमस. जॉन थॉमस हा फार चांगला माणूस. लहरीत आलं की तासन तास तन मन धन सार इंग्रजी शिकवण्यात घाली. प्रत्येक तासाला त्यांना एक कप चहा लागत असे. रुस्तुम अली खान हा उर्दू व फारसी शिकवायचा. हा एक अजब माणूस. मनात आलं तर 2-2 तास अली बे पेज सांगणार, नाहीतर कंटाळा आला तर बसूनच राहणार. वेळेचं महत्त्व नाही, पण अतिशय प्रेमळ. बाळराजावरच काय,
पूर्ण कांचनगडावर त्यांचं प्रेम. रस्त्याने चालला तर क्यों भाई, क्या कर रहे हो असे स्वतःहून विचारणार, तर सलाम अलैकुम, सलाम अलैकुम असं म्हणत जाणार. असे करता करता बाळराजांचे शिक्षण चालले होते. इंग्रजी, उर्दू, फारशी, मराठीबरोबर संस्कृतचे पाठही बाळराजे मन लावून शिकत. त्यांचा दिनक्रम ठरलेला होता. सकाळी मलखांब, दंडबैठका, त्यानंतर नेमबाजी, काठी चालवणे, 9 वाजता अंघोळ, नाश्ता आणि मग इंग्रजी 1 तास, उर्दू फारशी 1 तास. नंतर जेवण, जेवणानंतर झोप. 4 वाजता संस्कृतचे पाठ. 5-5:30 वाजता खेळ किंवा घोड्यावरून गौतमीच्या तीरावर रपेट किंवा बाळ गोपाळांसवे राजवाड्याच्या अंगणात वेळ घालवणे. अशा वातावरणात बघता बघता बाळराजे मोठे झाले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.